नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अक्षय आणि रमा हे दोघं एकमेकांशी कसे जुळवून घेत आहेत, त्यांच्या एकमेकांमधलं बॉन्डिंग कसं जवळ येत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि रमा हक्काने रेवाशी कशा पद्धतीने भांडणार आहे आणि तो आपली गोष्ट मिळवण्यासाठी ती कशी भांडणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अक्षयने म्हणजे ती एक साडी निवडलेली आहे, कारण अक्षय तिथे बेगम बनून आलेला आहे आणि तो ती साडी रमाला दाखवत आहे. रमाला म्हणत आहे की ही साडी तुम्हाला छान दिसेल. आणि मग रमा म्हणते ठीक आहे, मला नेसवून द्या, कारण रमाला माहिती आहे की बुरखा घालून झालेला हा अक्षय आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आता काही करून अक्षयकडून साडी नेसायची आहे असं रमाने ठरवलेलं असतं. आणि त्याचमुळं रमाने ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीनं करायच्या आहेत असंही ठरवलेलं आहे. आणि मग अक्षय म्हणतो की ठीक आहे, मी नेसवून देऊ का. आणि मग अक्षय सर्वांच्या समोर रमाला साडी नेसवून देत आहे. ती साडी खूप सुंदर आहे, खूप महागडी आहे असं सगळं सांगितलं जात आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्याचबरोबर सीमा तिथं आहे. सीमालाही माहिती आहे की हा बुरखा घालून आलेला आहे तो अक्षय आहे आणि सीमालाही ही गोष्ट चांगलीच पटलेली असते. त्यावेळेस मयुरी म्हणते काय चाललंय हे सगळं. आणि मयुरी म्हणत असते की एवढी महागडी साडी हिला कशाला हवी आहे, हे सगळं भांडण चालू असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आद्या म्हणत असते की ती साडी मला हवी आहे. आणि अक्षयने म्हणजे तिथे बुरखा घालून आलेल्या अक्षयने सर्वांच्या समोर सांगितलेलं असतं की ही साडी खूप सुंदर आहे, आमच्यातली सगळ्यात महागडी ही साडी आहे. आणि आता रमाने रेवाची वाट लावायचं ठरवलेलं आहे. रमा ही खूप भांडत आहे आणि ती जोरजोरात भांडत आहे. त्याचबरोबर रमा इकडे म्हणत आहे की काहीही झालं तरी ही साडी मलाच हवी आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अक्षय हा रमाला साडी नेसवून देत आहे. रमाला तो म्हणत आहे की ही साडी तुम्हाला छान दिसते, तुम्हाला असू द्या. परंतु रेवाला मात्र तीच साडी हवी असते, म्हणून रेवा भांडायला सुरुवात करत असते. तिचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी मला तीच साडी हवी आहे. ती तिथं उठून उभी राहते. तेव्हा अक्षय तिला म्हणत असतो की नाही, याहीपेक्षा सुंदर साड्या आणखीन आहेत, मग त्या सुंदर साड्यात त्या घेता येतील, त्या तुम्हाला मी दाखवतो. पण इकडे रमाही ऐकायला तयार नसते आणि रेवाही ऐकायला तयार नसते. रेवाचंही तेच म्हणणं असतं आणि रेवाला पण तीच साडी हवी आहे, रमाला पण तीच साडी हवी आहे. हे या दोघींचं भांडण चालू असतं. परंतु अक्षय मात्र रमाला ती साडी नेसवून देत असतो. आणि रमाला साडी नेसवत असताना सगळेजण पाहत असतात. सगळेजण म्हणत असतात की रमाला खरंच खूप सुंदर दिसत आहे ती साडी. रमाला साडी नेसवून देत असताना अक्षयच्या लक्षात येतं की रमाला पण जणू काही जाणवतंय की मी तिच्याबरोबर आहे. आणि अक्षय तिच्याकडे पाहत राहतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रमा म्हणत असते की नीट नेसवा साडी, नाही म्हणजे चुकेल ना. तेव्हा अक्षय म्हणतो नाही, जरा माझी कंबर दुखते ना, असं तो मुद्दाम हिंदीमध्ये तिच्याशी बोलत असतो. ती बेगम ज्या पद्धतीने बोलत आहे त्या पद्धतीने तिला गोष्टी सांगत असतो. रमा मात्र ती साडी नेसते आणि तिला खूप सुंदर ती साडी दिसत असते. आणि रमा म्हणते की झालं, ही साडी आता फायनली माझी झालेली आहे, मी ही साडी घेत आहे. आणि आता रमाला ही साडी सुंदर दिसत आहे, सगळ्यात चांगली साडी आहे, त्याचबरोबर महागडी आहे, तर ही साडी मलाच पाहिजे असा रेवाचा हट्ट चालू होतो. आणि रेवा तिच्या हट्टाला पेटलेली असते. ती म्हणत असते की काही झालं तरी मला ती साडी हवी आहे. परंतु रमा म्हणत असते की नाही, आता मी ती साडी देणार नाही. रेवा म्हणत असते की मला हवीच आहे. तर रमा म्हणत असते प्रत्येक वेळेस तुला माझीच प्रत्येक गोष्ट का हवी असते ग, मला जे आवडतं तेच तुला हवं का असतं, म्हणजे कशासाठी तू अशी वागत असते ते कळेल का मला. म्हणजे अगं आता माझा नवरा पण तू घेतलेला आहेसच, मग आता ही साडी माझ्या पसंतीची आहे, ती तर मला राहू दे का, तुला साडी पण माझीच घ्यायची आहे असं रमा तिला म्हणत असते. आणि त्याचवेळी अक्षय तिथं बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की तुमच्या दोघींचं लग्न एकाच मंडपात होणार आहे ना, तुम्ही दिसता पण एकसारख्याच आणि तुम्ही दोघीजणी मैत्रिणी आहात ना, हे सगळं अक्षय बोलत असतो. आणि त्याचवेळी रमा म्हणत असते की हो. तेव्हा अक्षय म्हणत असतो असं व्हायला नको, तुमच्या दोघींचा शॉवर पण एकच असेल. आणि त्या पद्धतीने तो बोलत असतो. आणि या दोघींचं भांडण मात्र जोरदार सुरू झालेलं असतं. आय्याजी रेवाला थांबवत असतात, रमाला थांबवत असतात, पण दोघीही ऐकायला तयार नसतात. या दोघींचंही म्हणणं एकच असतं की काही झालं तरी मला ती साडी हवी आहे. रमा पण हट्टाला पेटलेली असते, रमाला ती साडी सुंदर दिसत असते. त्याहीपेक्षा रमाचं एकच म्हणणं असतं की नाही, ही साडी मला हवी आहे आणि त्याचमुळं मी ही साडी घेणारच आहे असं रमाचा हट्ट असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आद्या तिथं म्हणत असते की मला हवी आहे ती साडी. सगळेजण आद्याला म्हणू लागतात की तुझं काय आता मध्येच,
त्यांच्या दोघींचं चाललंय आणि आता तूही मध्येच बोलायला सुरुवात कर. त्यांच्या दोघींचं एकतर पटत नाहीये तिथं, त्यांच्या दोघींचं भांडण लागले आणि आता तुला ती साडी हवी. झाले ना तुझं लग्न, त्यांचं लग्न आहे, त्यांची त्यांना घेऊ दे ना. मग तिथे ती विचारते की सीमा आंटी तुम्ही सांगा की ही साडी कोणाला द्यायची आहे, कोणाला चांगली दिसेल. तेव्हा सीमा म्हणते मला वाटतं की ही साडी रमालाच हवी. तर सीमाने पण रमाची बाजू घेतलेली आहे. त्याचबरोबर आद्याही म्हणत आहे वाव कसल्या भांडतायत ह्या दोघी. आद्याला मात्र खूप छान वाटत असतं आणि रमाकडून ती साडी हिसकावून घेत अगदी सगळ्यांच्या समोर रेवाने भराभरा ती साडी रमाच्या अंगावरून काढलेली असते आणि स्वतःला घेतलेली असते आणि म्हणत असते की नाही ही साडी मलाच हवी आहे, ही साडी मीच नेसणार आहे, माझीच आहे असं म्हणत ती जोर जरा तिथे भांडत असते. तेव्हा रमा म्हणत असते ठीक आहे घे, मी दुसरी घेते असं म्हणत तिथे तेवढ्यातच आपल्याला पाहायला मिळतं की रमाने आता पुन्हा तिचा हट्ट सोडलेला असतो आणि तिने दुसरी साडी घेण्यासाठी तयार होते. रमाने तर आता दुसरी साडी निवडलेली असते, पण रेवाचा मूर्खपणा काही केल्या थांबत नाही आणि रेवा मात्र वेड्यासारखीच वागत असते. अय्यजींना खूप राग आलेला असतो. अय्यजींना ही गोष्टच पटत नसते. रेवा म्हणत असते की ही साडी मला हवी आहे, महागडी आहे म्हणून, आणि तू असं पण या घरची मोलकरीण आहे तर तुला महागड्या साडीची गरज काय आहे. अय्याजी पाहत असतात. रमा म्हणत असते गरज काय आहे याहीपेक्षा तुला माहिती आहे की काहीतरी तुला मोजावंच लागणार आहे, तुला या घरात सून म्हणून यायचं आहे, मी माझा नवरा तुला देते, मग जाण्याआधी मी माझं काम करून जाऊ का, सगळं सत्य सांगू का अक्षयला मी की मी त्यांची बायको आहे, आमचं लग्न झालेलं आहे, मग बघ तुझी कशी वाट लागेल ते. आणि सरळ सरळ रमाने पहिल्यांदाच रेवाला धमकी दिलेली असते. अक्षयलाही त्याहून भारी वाटत असतं ते म्हणजे रमा तिच्या हक्कासाठी भांडत आहे, अक्षयला तेच हवं होतं आणि अक्षयचा हेतू साध्य झालेला असतो. रमा आज भांडत असते, तिच्या हक्कासाठी ती भांडत असते आणि तिथे रेवाला सांगत असते की मला ही साडी हवी आहे, मला आवडलेली आहे म्हणून. आणि एवढ्यावरच ती थांबत नाही तर पुढं असं म्हणते की मी सांगून जाऊ का जाताना, माझा नवरा तुला देऊन जात आहे, माझा नवरा तुझ्यासाठी सोडत आहे, तरीही तुला जर आता असंच वाटत असेल तर बघ विचार कर. इकडे आपल्याला पाहायला मिळतं शशिकांत हा अस्मित सोबत बोलत असतो. तो अस्मितला म्हणत असतो की मला खरं सांग तू या लग्नासाठी का तयार झालेला आहे. तेव्हा अस्मित म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, माहिती आहे मला अक्षयचं आधी लग्न झालेलं होतं, अक्षय आणि रमा या दोघांचं लग्न झालेलं होतं आणि माझंही लग्न असं काही जमत नव्हतं आणि अक्षयची मेमरी गेलेली आहे आणि अक्षय आता रेवासोबत लग्न करतोय. पण जर उद्या अक्षयची मेमरी परत आली आणि त्याला कळलं की रमाचं दुसऱ्या कोणाशी सोबत लग्न झालेलं आहे आणि रमा दुःखी आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याहीपेक्षा जर रमाचं लग्न माझ्यासोबत झालं तर आम्ही दोघं सुखात आहोत हे पाहून अक्षय नॉर्मल असेल असं अस्मित इकडे शशिकांतला सांगत असतो आणि शशिकांतला वेड्यात काढत असतो. अक्षरशः शशिकांतला तो म्हणत असतो की काही झालं तरी हे सगळं आम्ही अशा पद्धतीनं ठरवलेलं आहे असं अस्मित सांगत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अस्मित मुद्दामच इकडे अक्षयला अशा पद्धतीनं बोलत आहे, अशा पद्धतीनं सांगत आहे. इकडे शशिकांतला तो वेड्यात काढत आहे आणि म्हणत आहे की मला जे वाटत होतं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे असं अस्मितचं म्हणणं आहे. आणि शशिकांत म्हणतो बरं झालं, त्या औषधाचा काहीतरी परिणाम होतोय, ही गोष्ट खूपच चांगली झालेली आहे असं शशिकांत म्हणत असतो. आणि अस्मित म्हणतो मी जाऊ का, मला रमाकडे जायचं आहे आतमध्ये, कारण ती माझी वाट पाहते असं म्हणत अस्मित तिथून निघून जातो. आणि इकडे शशिकांत पण आता त्याला पंकज काकाने बोलवलेला आहे आणि तिला भेटायला म्हणजे पंकज काकाने बाईच्या आवाजात फोन करून शशिकांतला बोलवून घेतलेला आहे आणि तिकडे निघालेला आहे. आता रमासाठी अक्षयने दुसरी येल्लो कलरची साडी काढलेली आहे आणि ती साडी तो रमाला देत आहे. पण रमा मात्र खूप चिडलेली असते कारण रमाच्या अंगावरची साडी रेवाने काढून घेतलेली असते आणि रेवाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी ही साडी मलाच हवी आहे. मग अक्षय दुसरी साडी घेऊन येतो आणि रमाला म्हणू लागतो की ही दुसरी साडी तुम्हाला घ्या, पण रमा मात्र ऐकायला तयार नसते. रमा म्हणत असते की नाही मला ती साडी नको आहे. अक्षय मात्र घेऊन आलेला असतो, ही साडी बहुत अच्छी आहे, आपको अच्छी लगेगी असं बोलत असतो. परंतु रमा मात्र जाताना अक्षयच्या पायावरती पाय देते आणि पुढे जाऊन दुसरी साडी शोधून घेऊन येते. इकडे रेवा मात्र भांडतच असते. रेवा म्हणत असते की नाही काही झालं तरी मी ऐकणारच नाही. आणि मग अक्षय आणि रमा यांच्या दोघांच्या समोर आता रेवा जी मूर्खपणाने वागत असते हे सर्वजण पाहत असतात. अस्मित तिथं आलेला असतो. अस्मित आलेला पाहून रमा विचारते की अस्मित मला सांग ही साडी मला कशी दिसते. तेव्हा अस्मित म्हणतो की खूप सुंदर दिसते असं अस्मित म्हणालेलं असतो आणि अस्मितने हे सांगितलेलं असतं. त्यामुळं रमा आता पुन्हा हट्टाला पेटते, म्हणते की अस्मितला ही साडी आवडलेली आहे तर मला ही साडी हवी आहे असं म्हणत रमा पुन्हा रेवाच्या हातून ती साडी हिसकावून घेत असते. तिला म्हणत असते की काही झालं
तरी मला जी साडी हवी आहे ती मी घेतल्याशिवाय शांत राहणार नाही, असं रमा म्हणत आहे. दोघींचं भांडण चालू आहे. त्या साडीची खेचाखेची सुरू आहे. अस्मित म्हणत असतो, रमा जाऊ दे ना, सोड ना, कशाला तू एवढा विचार करतेस, असं अस्मित रमाला सांगत आहे. परंतु रमा ऐकायलाच तयार नाही. रमाला पण तेच हवं आहे जे रेवाला हवं आहे आणि दोघींची भांडणं सुरू झालेली असतात. दोघीही जोरजोरात भांडत असतात, एकमेकींशी भांडत असतात, त्यांचं सुरू असतं. परंतु आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अस्मित आणि अक्षय मात्र त्यांची भांडणं सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि इकडे अक्षय म्हणत असतो की जरा शांत व्हा तुम्ही दोघी पण, आणि हे अक्षय तिला सांगत असतो. त्याचबरोबर इकडे आद्याला खूप मजा येत असते. ही भांडणं बघून तिलाही खूपच छान वाटत असतं. आद्या मात्र खुश होत असते. यांची भांडणं बघून तिला मजा घ्यावी वाटत असते. त्याचबरोबर अस्मित म्हणतो की रमा मला चेंज करायचं आहे. रमा म्हणते जा ना तिकडे. आणि फायनली मग रमा दुसरी साडी घेते आणि अगदी जरी काटाची साडी घेऊन ती अस्मितकडे येते आणि अस्मितला म्हणते की आता मला सांग की ही साडी मला कशी दिसते. तेव्हा अस्मित म्हणतो मगाची जी साडी होती त्याहीपेक्षा ही साडी खूपच सुंदर दिसत आहे, आता हीच साडी घे. आणि मग रमा तिथे समोर म्हणू लागते की चालेल, आता मी हीच साडी घेणार आहे आणि मला ही साडी हवी आहे, असं म्हणत रमा ती नवीन साडी जी अस्मितच्या पसंतीची आहे ती घ्यायला तयार होते. अक्षय पुन्हा दुसरी साडी घेऊन रमाकडे येत असतो. तिला म्हणत असतो की ही साडी घे, पण रमा म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी मी दुसरी साडी घेणार नाही, मला ही साडी हवी आहे, असं म्हणत आता अस्मितच्या पसंतीची साडी रमाने घेतलेली असते. आणि रमा म्हणत आहे की माझ्यासाठी जी चॉईस आहे ती अस्मितच करणार आहे. फायनली रमाने हे मान्य केलेलं आहे की तिला अस्मितने दिलेली साडी हवी आहे आणि ती साडी आता तिच्याकडे आलेली असते. ती खुश होते. अक्षय इकडे बाहेर आलेला असतो. साड्यांची खरेदी झालेली असते. ज्या माणसाला अक्षयने काम सांगितलेलं असतं त्याला अक्षय फोन करतो आणि त्याला म्हणतो की मला हे हवं आहे आणि ते तुला सांगितलेलं होतं, तो ड्रायव्हर कोण आहे तो समजला का. तेव्हा तो सांगतो की नाही, तो ड्रायव्हर फरार झालेला आहे आणि बहुतेक त्याला कोणीतरी गायब केलेला आहे आणि त्यामुळंच तो ड्रायव्हर आता तिथे नाही. हे सगळं बोलल्यानंतर अक्षयला धक्का बसतो. अक्षय म्हणू लागतो की हे सगळं काय चाललेलं आहे, म्हणजे कशासाठी ह्या गोष्टी घडत आहेत हा विचार अक्षय करत आहे. आणि त्याचबरोबर अक्षयचं असं म्हणणं आहे की काहीही झालं तरी आत्ता मला ह्या गोष्टी कळल्याच पाहिजेत की ह्या रेवाने कितीही पुढचं पाऊल उचललं तरी मला विचार करावाच लागणार आहे, असं अक्षयचं म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर अक्षयला असं वाटत असतं की आत्ता रेवा कितीही पुढच्या थराला जाऊन विचार करत असली तरीही आपल्याला या गोष्टी आपल्या पद्धतीने सोडवाव्या लागणार आहेत, असं अक्षयला वाटत आहे. इकडे रमाकडे आता रेवा येणार आहे, कारण अय्याजी तिला म्हणालेलं आहे तू इतकी मूर्ख कशी आहे, तुला कळत कसं नाही, अशी वेड्यासारखी भांडत असते. जे मेन टार्गेट आहे ते बाजूला ठेवत असते आणि तुला असं वाटत असतं ग प्रत्येक वेळेस की तू योग्य आहे, पण तू किती चुकीची आहे हे तुला कळतही नाही, असं अय्याजी इकडे रेवाला बोलत असतात. आणि रेवाला म्हणतात की तुला कळत नाही ती या घरातून जातीये ना, मग तुला सोडायला काय प्रॉब्लेम आहे, असं अय्याजी रेवाला सांगत आहे. परंतु रेवा मात्र वेड्यासारखी वागतच असते. इकडे उद्याच्या भागामध्ये खूप मोठा टेस्ट येणार आहे. रमा म्हणते तुला हवी आहे तर ती साडी रेवा घेऊन टाक, मला नको आहे, असं रेवाला रमा स्पष्टपणे सांगणार आहे. परंतु रेवा पुन्हा म्हणते की राहू दे, ती मला आवडली ना साडी, अक्षयला आवडली असेल तर राहू दे, असं म्हणत ती पुन्हा माघारी जाते. रमा म्हणते तुझं काय चाललंय ना ते तू ठरव एकदाचं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अक्षय पाहत असतो इकडे अस्मित रमाच्या डोक्यामध्ये फुल मारत असतो. अक्षयला खूप टेन्शन आलेलं असतं, त्याची चिडचिड होत असते, कारण तो आरतीचा ॲक्सिडेंट केलेला ड्रायव्हर तो सापडत नसतो, त्यामुळं रेवाला त्याला अडकवता येत नसतं. आणि इकडे अक्षय म्हणतो की इकडे माझ्यापासून रमा दूर चाललेली आहे, इकडं रेवा डोक्याला त्रास देत आहे. आणि अक्षय अस्मित आणि रमाकडे जातो आणि त्यांना बोलू लागतो की तुमचं जे काय चाललेलं आहे ते मला कळतंय आणि तू हिच्या डोक्यात फुल का घालत आहे, असं तो विचारत असतो. तेव्हा रमा म्हणते की तुम्ही हे कोणत्या हक्काने विचारताय, मला कळेल का जरा, असं ती म्हणू लागते. आणि अक्षयला धक्का बसतो. अक्षय म्हणतो काय चाललंय हे. आणि त्याचबरोबर रमा तिथं विचारत आहे, अक्षय सांगणार असतो आणि तेवढ्यात शशिकांत तिथे येऊन उभा राहिलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.